बोला ताई. हा. आजचं ध्यान वेगळं होतं, कोणासाठी होतं ते काही माहिती नाही. पण मला आज माझ्या मुलाचं कपाळ दिसत होतं. मोठं मोठं कपाळ दिसत होतं आणि त्यानंतर थोड्या वेळात तुम्ही म्हणाला की आपल्या लोकांशी कनेक्ट व्हा. तर माहित नाही, आणि त्याला तो पहिल्यापासून मारुतीचं चालीसा हे ऐकतो, नेहमीच ऐकतो, पहिल्यापासून ऐकतो. हनुमानाचा भक्तच आहे तो, असं म्हटलं तरी चालेल. आणि मी म्हटलं याचं कपाळ का दिसतंय मला. आणि खरं तर ते मी मग असं म्हटल्याबरोबर ते गेलं. आणि मग मला बरेच संत दिसले आपले. हे बघ आता आठवत नाही मला. शंकर महाराज दिसले, गजानन महाराज दिसले, आणखीन ते असे चौकटीत 4-5 संतांचे फोटो असतात ना, ते सगळे दिसले. आणि तुम्ही म्हटला की ते संतांच्या छायेत आहेत, आशीर्वादाखाली आहेत. तर मला खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. आपण कधीतरी त्या काळजीत जातो बघा. आत्ता काळजी नाहीये मला, पण कधीतरी वाटली असेल ना, की अरे आपली मुलं, आता तो एवढा लांब कॅनडात आहे, त्याची 2 मुलं कधी आजारी पडली होती काल परवा, तर ते त्यांना त्रास होतो. तर असं वाटलं होतं ना, की आपण असायला हवं किंवा ती आपल्याकडे असायला हवी. तर मी जाणारच आहे मे महिन्याच्या एंडला, आता तिकीट काढून काढायचंय. तर ते कुठेतरी काळजी, कुठेतरी ब्लॉक आपल्या शरीरात असतो. तो या ध्यानाच्या निमित्ताने बाहेर येत असावा. आणि त्याला मी कनेक्ट झाले आणि तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला. डायरेक्ट आशीर्वाद मिळाला हनुमानाचा. खूप खूप धन्यवाद. असे पण अनुभव येतात. खूप खूप धन्यवाद. आजचं ध्यान अप्रतिम. आणि आपण म्हटले कोणासाठी, तर ते मी माझ्या स्वतःसाठी समजते. माझ्यापासून सुरुवात आहे. आपण केलं तर पुढच्यांना त्याचे चांगले वाइब्स मिळणारच आहेत. आणि तसे चांगले रिझल्ट्स पण हळूहळू येत आहेत. मी त्याचा एक्सपिरियन्स घेते आहे. याच्यापूर्वी मी खूप म्हणजे कुठल्या अवस्थेत होती मला नाही सांगू शकत मी तुम्हाला. पण त्यामध्ये खूपच फरक पडलेला आहे. जवळ-जवळ 80% पर्यंत. तर मला त्यात खूप समाधान आहे ताई. शब्दात नाही सांगू शकत. मी काय बोलू? नाही जास्त सांगू शकत. धन्यवाद ताई, धन्यवाद. खूप धन्यवाद. आत्मवंदन ऋताताई. आजचं ध्यान कुणासाठी होतं तर ते आमच्या कुटुंबासाठी होतं असं मला वाटतं. खूप म्हणजे मी मनातनं असा विचार पण केला नव्हता की असं काही घडेल. आज माझ्या मोठ्या जावयांचा मिलिंदचा वाढदिवस आहे आणि त्यांचं कुलदैवत अ, नरसिंह आहे. आणि तुम्ही जेव्हा म्हणालात की तुम्ही कुटुंबाला समोर आणा, तर मला काय म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत की त्यांना तुम्ही तुमच्या मार्फत त्यांना आशीर्वाद मिळाले. आणि त्यांना नेहमी जायचं असतं त्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी नरसिंहाला. साधारणपणे आम्ही पाषाणला एक नरसिंहाचं मंदिर आहे, तिथे आम्ही जातो बऱ्याच वेळा. पण आजचं आमचं ठरलेलं नव्हतं काही की जायचं, पण तुम्ही ध्यानातनं त्यांना आशीर्वाद दिलात आणि संपूर्ण माझं कुटुंब माझ्या समोर होतं आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त झालाय. जसे की आम्ही नीरा नरसिंगपूरलाच पोहतो असं मला वाटलं. खूप छान वाटलं. माझ्यासाठीच होतं हे. खूप खूप धन्यवाद ताई. तुम्ही कशा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतो. मी परवा एकदा म्हणलं तर ते सगळ्यांना पटेलच, मनकवड्या आहात तुम्ही. कसं तुमच्यापर्यंत येतं माहित नाही. पण तुम्ही ती गोष्ट करताच आणि ती इतकी सहजपणे करता की आपण नाही, म्हणजे मी खूप कृतार्थ आहे या गोष्टी करता. खूप धन्यवाद माऊली. लताताई बोला. आत्मवंदन ऋताताई. खूप सुंदर. धन्यवाद. आणि ताई आणखीन एक विचारायचं होतं. तुम्ही आज जे गाणं म्हणलात ते कुठल्या भाषेतलं होतं आणि काय होतं ते? खरं सांगू मला काहीच माहिती नसतं. नरसिंह महाराज आज सगळ्यांशी कनेक्ट झाले. जर तुम्ही अजून गेला नसाल तर 1 मिनिट आपण डोळे मिटून घेऊ. सगळ्यांना विनंती करते. डोळे मिटून घेऊ आणि नरसिंह भगवंताला आम्ही पूर्णपणे सगळेजण शरण आलो आहोत. मारुतीरायांना, नरसिंह भगवंताला, प्रभू श्रीराम, माता सीतेला या समूहाद्वारे कोटी कोटी दंडवत प्रणाम. अशीच कृपा आपण ठेवा. आणि जे आपण अद्भुत क्रिया करून घेतली त्याच्याकडे काही शब्दच नाही. बोलवून घेणारे धनी ते आहेत, बस बाकी काही नाही. आज काय दिनविशेष काय होतं उजळ्याचं? ताईंनी घेतलं होतं का आजचं ते?
नरसिंह महाराजांशी आपण सगळेजण कनेक्ट झाले होते. रामानुजाचार्यांची जयंती होती जयंती. आणि अच्छा. त्यांनी भक्ती मार्ग सर्वांसाठी खुला केला असं त्यांचं. हा हा चालेल माऊली. तर आपण मला वाटतं कोणाला आता बोलायचं नाहीये माऊलींना, बरोबर ना? भावना पोचल्या, उज्ज्वलताईंच्या पोचल्या, आपल्या सरिताताईंच्या पोचल्या. मी खूप खूप सुखावून जाते जेव्हा आपण असं बोलता तेव्हा. ताई, मला बोलायचं होतं. माऊली बोला ना. संध्या देसाई. बोला. आजचं खूपच छान, अप्रतिम वाटलं. स्पंदन खूप जाणवत होती. आमच्याकडच्या बाळाचा जन्म शनिवारी झाला आणि आज बाळ घरी येत आहे. याहून आनंद कुठला. आणि तुमच्याकडून फुलं उधळली गेली. धन्यवाद ताई. अतिशय खूप छान आनंद. वाटलं. खूप छान वाटलं. खूप आनंदाचा क्षण. तुम्ही असे हसत असता, प्रसन्न असता ना, माझा सारा दिवस असा खूप छान जातो. मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळत राहतो. आणि आमचाही दिवस खूप छान जातो. दिवसभर आम्हाला तुमच्या सहवासात असल्यासारखं वाटतं. धन्यवाद ताई. धन्यवाद माऊलींनो. भेटूया. जय